नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. भोकरदन शहरात गेल्या काही वर्षांपासून अवैध गर्भलिंग निदान करून भ्रूण हत्या करणारा मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत अखेर काल गुरुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या जाळ्यात अडकलाय. गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासून 1.5 महिन्यांपासून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेने राज्यातील विविध जिल्ह्यात गुप्त खबरी, बातमीदार नेमून व तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा कसून शोध घेत असताना आरोपी डॉक्टर हा छत्रपती संभाजीकडून चाळीसगावकडे कन्नड घाट मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने कन्नड घाटात सापळा लावला असता आरोपी डॉक्टर वेशभूषा बदललेली असल्याने निसटलाय. तसेच आरोपी डॉक्टर हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडेगुडे येथील एका फार्म हाऊस येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी जाऊन शोध घेतला. डॉक्टर आरोपी तिथूनही फरार झाल्याचं लक्षात आलं. आरोपी डॉक्टर हा दिवसेंदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनाने प्रवास करून पथकास गुंगारा देत होता. मागच्या 2 दिवसांपूर्वी आरोपी डॉक्टर हा छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास भागातील 180 सोसायटी मधील अलिशान फ्लॅट कडे येणार असल्याची माहितीच्या आधाराने पथकाने सापळा लावून रोडवर थांबवले असता आरोपी डॉक्टर या पोलीस पथकाचा संशय आल्याने त्याने त्याच्याकडील वाहनाने पथकाच्या वाहनास हुलकावणी देऊन पळून गेला. आरोपी डॉक्टरने हुलकावणी दिलेल्या वाहनांचा कसून शोध घेतला असता सदर वाहने दिनांक 21/8/2024 रोजी रात्रीच्या वेळी दौलताबाद वेरुळलेणी घाटात दिसल्याने वाहनाचा पाठलाग केला. परंतु रोडवरील जास्तीची रहदारी व मुसळधार पावसाचा फायदा घेऊन आरोपी डॉक्टर वाहनासह निसटलाय. पथकाने परत दौलताबाद ते धुळे व नंतर जळगाव जिल्ह्यात आरोपी डॉक्टरचा शोध घेतला. दिनांक 22/8/2024 रोजी आरोपी डॉक्टरचा जळगाव जिल्ह्यात पथक शोध घेत असताना तपास पथकास गुप्त खबरामार्फत माहिती मिळाली की आरोपी डॉक्टर दिलीप सिंग चतरसिंग राजपूत हा मौजे पळसखेडा मिराची तालुका जामनेर जिल्हा जळगाव गावात असल्याची माहिती मिळाली. आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत याचा पळसखेडा मिराची गावात व परिसरात शोध घेत असताना तो पळसखेडा मिराची ते जळगाव जाणाऱ्या रोडवर एका शेतात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेताला वेढा टाकून रात्रीच्या अंधारात शेताचा परिसर पिंजून काढला. रात्री 8:30 वाजेच्या सुमारास त्यास ताब्यात घेतला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, शांतीलाल चव्हाण, पोलीस हवालदार सम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर, धीरज भोसले, योगेश सहाणे, चालक रमेश पैठणे, सौरभ मुळे यांनी केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.